नमस्कार मंडळी, मी आरती जाधव. विद्याधन यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत. महाराष्ट्रातील सर्व भजनी मंडळांना एक आनंदाची बातमी. महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सव महाराष्ट्राचा राज्य उत्सव याचा दर्जा दिला असून या योजनेअंतर्गत 1800 भजनी मंडळांना 25,000 रुपये प्रमाणे भांडवली अनुदान हे मिळणार आहे. या संदर्भात पोस्ट आपले सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केलेले आहे. या संदर्भाचे ऑनलाईन अर्ज कसा करावा, कुठे करावा या संदर्भातची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर जास्तीत जास्त भजनी मंडळांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा अशी विनंती. अर्ज करण्याकरिता तुम्हाला कोणत्याही सर्च ब्राउझरमध्ये जाऊन तिकडे टाईप करायचं आहे महाअनुदान.org. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे स्क्रीन तुमची दिसणार आहे. त्यामध्ये पहिली जी लिंक आहे महाअनुदान.org त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा पेज दिसणार आहे. तो तुम्ही स्क्रोल डाऊन कराल खाली तर तुम्हाला या प्रकारे शासन निर्णय, परिपत्रक व महत्वाच्या सूचना याप्रमाणे तुम्हाला गव्हर्नमेंटचे जे काही अपडेटेड GR आलेले आहेत ते तुम्हाला इथे दिसतील. त्याप्रमाणे अजून खाली जाल तर तुम्हाला डाउनलोड नियम व अटी, डाउनलोड येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यांच्यासाठी लागणारे नियम, अटी हे तुम्हाला पूर्णपणे डिटेलमध्ये वाचता येणार आहेत. त्यानंतर अजून खाली स्क्रोल डाऊन कराल तर त्या कार्यालयाचा पत्ता, मेल ID व दूरध्वनी क्रमांक दिलेला. पुन्हा आपल्याला पहिल्या पानावरती येऊन नवीन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला संस्थेची किंवा भजनी मंडळाची संपूर्ण माहिती इथे भरून घ्यायची आहे. त्यामध्ये विभाग, अमरावती, कोकण जे काही तुमचा विभाग आहे तो निवडायचा आहे. त्यानंतर जिल्हा निवड झाल्यानंतर तालुका निवड, त्यानंतर ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका. पुढे आहे संस्थेचे किंवा भजनी मंडळाचे नाव, संस्थेचा, भजनी मंडळाचा कायमचा पत्ता. लक्षात ठेवा मित्रांनो, इथे तुम्हाला जे काही तुम्ही नाव, पत्ता आहे तो तुम्हाला प्रॉपर लिहायचा आहे, जेणेकरून इथे एका मोबाईल नंबरवरती तो जर रजिस्टर झाला, नोंदणी झाली, त्यानंतर तुम्हाला त्यात कोणताही बदल करता येणार नाही. फॉर्म हा डिलीट करता येणार नाही. त्याच्यानंतर पुढील ऑप्शन आहे दूरध्वनी क्रमांक. तो तुम्हाला ऑप्शनल आहे. असेल नंबर दुसरा तर दूरध्वनी क्रमांक तर टाकू शकता किंवा तो सोडू शकता. त्याच्या पुढील आहे ईमेल ID. ईमेल ID मध्ये तुमचा जो काही प्रॉपर ईमेल ID आहे ते तिकडे टाकून नोंदणी करा येथे क्लिक करायचं आहे. नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे माहिती जतन केली आहे असा स्क्रीनवरती दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला आता तुमचं नोंदणी झालेली आहे. आता तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी तुम्ही त्याच संस्था किंवा भजनी मंडळ नोंदणी याच्या संस्था व भजनी मंडळ लॉग इन येथे क्लिक करायचं आहे. लॉग इन येथे क्लिक झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे स्क्रीन दिसणार आहे. त्यामध्ये तुम्हाला मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे व OTP पाठवा. येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज येईल. त्यामध्ये OTP मोबाईल व ईमेल वरती यशस्वीरित्या पाठवलाय असं तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. त्यानंतर ओके वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही तुमच्या मोबाईल वरती OTP आला असेल तो तिकडे तुम्हाला टाईप करून घ्यायचा. OTP टाकल्यानंतर OTP व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला या प्रकारे स्क्रीन दिसणार आहे. त्याच्यामध्ये भजनी मंडळ भांडवली अनुदान अर्ज येथे तुम्हाला क्लिक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला असा संपूर्ण फॉर्म दिसेल. तो फॉर्म तुम्हाला पूर्णपणे भरून घ्यायचा आहे. जो सुरुवातीचा आपण नोंदणी करताना जे भजनी मंडळाचे नाव आहे, कायमचा पत्ता, वार्षिक वर्ष, विभाग, जिल्हा, तालुका हे जे आहे नोंदणी करताना जे आपण टाकलेले आहे ते इथे तुम्हाला ऑटोमॅटिक माहिती दिसणार आहे. या पेज वरती तुम्हाला भजनी मंडळांचे बँक अकाउंट इथपासून स्टार्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला IFSC कोड, या अर्जामध्ये तुम्हाला भजनी मंडळ, बँक, IFSC कोड, बँकेचे नाव, बँकेची शाखा, बँकेचे खाते क्रमांक आणि पुन्हा एकदा कन्फर्म खाते क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव, भजनी मंडळ पॅन कार्ड क्रमांक तिकडे टाकणं तुम्हाला कंपल्सरी आहे. भजनी मंडळ व्यावसायिक आहे का, कमर्शियल आहे का, त्यातून उत्पन्न होत आहे का, असेल तर होय, नसेल तर नाही. त्यानंतर तुम्हाला मंडळाचे कार्यक्षेत्र निवडायचे आहे. ग्रामीण आहे, शहरी आहे,
सीमावर्ती आहे की आदिवासी आहे, जे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता ते निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मागील 3 वर्षात मंडळाने कोणत्या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय का, उल्लेखनीय यश मिळवलं आहे का, ते तुम्हाला तिकडे अगदी थोडक्यात लिहायचं आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे, मंडळाने कला क्षेत्रात राज्य किंवा देश पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली असेल तर ती तिकडे तुम्हाला माहिती लिहायची आहे. त्यानंतर पुढील मुद्दा आहे, मागील 3 आर्थिक वर्षात केंद्र शासन किंवा राज्य शासन यांच्याकडून कला क्षेत्रातील कार्याबद्दल निधी मिळाला असल्यास त्याबाबतची माहिती. यामध्ये तुम्हाला मागील 3 वर्षात एकदा असेल, दोनदा असेल, तीनदा असेल, जितक्या वेळा तुम्हाला निधी भेटला असेल राज्यशास्त्र किंवा केंद्र शासनाकडून तो तुम्हाला मिळाला तर ते तिकडे तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे, भजनी मंडळातील सदस्य संख्या. तुमच्या भजनी मंडळात जेवढे सदस्य आहेत त्या संख्या तिकडे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर पुढील मुद्दा आहे, आतापर्यंत केलेले कार्य, भजने, कार्यक्रमाची माहिती. आतापर्यंत तुम्ही कुठे कुठे कार्य केलात, किती भजने केलात, ते तिकडे तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये माहिती लिहायची आहे. आतापर्यंत म्हणजे तुमचं भजन मंडळ स्थापन झाल्यापासून तुम्ही आतापर्यंतची माहिती अगदी थोडक्यात तिकडे लिहायची आहे. त्यातील पुढचा मुद्दा आहे, एका वर्षात केलेल्या कार्यक्रमाची संख्या. इथे तुम्हाला फक्त संख्या लिहायची आहे आणि आदल्या मुद्द्यामध्ये तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती लिहायची आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे, ग्रामपंचायतीचा दाखला असल्यास. जर तुमच्याकडे ग्रामपंचायतीने दाखला दिला असेल की या ग्रामपंचायतीमधून हा भजनी मंडळ कार्यरत आहे, तर तिकडे तुम्हाला तो अपलोड करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला चूज फाईल सिलेक्ट केलात की तुम्हाला 3 ऑप्शन येतील तिकडे, फोटो, व्हिडिओ किंवा गॅलरी मधून तुम्ही तो अपलोड करू शकता. त्याच्या पुढील मुद्दा आहे की तुम्ही कार्यक्रम जे काही करत आहात त्याचे ओरिजिनल फोटोज तिकडे अपलोड करायचे आहेत. त्यानंतर आहे आयोजक पत्र. तुम्हाला आयोजकांनी काही पत्र दिले असेल, इन्व्हिटेशन असेल, तर तिकडे तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कार्यक्रमाशी संबंधित वृत्तपत्रामध्ये न्यूजपेपर कटिंग जर तुमच्याकडे असेल त्या कार्यक्रमासंदर्भात, तर ते तुम्हाला तिकडे अपलोड करायचं आहे. त्याच्या पुढे आहे, कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका, हँडबिल, कार्यक्रमाच्या जाहिरातीचे कात्रण असल्यास तुम्हाला तिकडे अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला चेकबॉक्स वरती वरील कागदपत्रे खोटी, चुकीची आढळल्यास भजनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते, याची आम्हाला कल्पना आहे. एक तुम्हाला ते टिक करायचं आहे व त्यानंतर नोंदणी करा इथे टिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही भजनी मंडळांना भांडवली अनुदान या फॉर्म तुम्ही ऑनलाईन पूर्ण भरायचा आहे. व्हिडिओ जर आवडला असल्यास तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर असावा किंवा तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवणे आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.